हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. इथे सकाळी सकाळी हा गुरुवारचा व्हिडिओ होता मोक्षचा. त्यानंतर हा नेक्स्ट डे म्हणजे शुक्रवार रात्रीचा व्हिडिओ आहे सायंकाळचा. ते सायंकाळी मी छान देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि गुरुवारी सकाळी जो मोक्ष दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये, तो गुरुवारी सकाळी छान देवपूजा झाली होती. तेव्हा सकाळी सकाळी तो छान आरती वगैरे करताना घंटी वगैरे वाजत असतो म्हणून त्याला घेतलेलं आहे. त्याला पण दाखवलं आहे तुम्हाला बघा. तर इथे सायंकाळची शुक्रवार सायंकाळची देवपूजा झालेली होती माझी छान. आता देवपूजा वगैरे होऊन गेली होती. मी तर त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आता इथे मी इडलीचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं. हे मला सकाळीच बनवायचे होत्या, पण सकाळी आम्ही पोहेचा नाश्ता केला, त्यानंतर खायची इच्छा झाली नाही मग. तर त्यामुळे मी हे बॅटर बनवून घेतलेलं होतं, छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. तर मी तांदूळ आणि उडीद डाळ फक्त एवढंच घेते, जास्त काही मिक्स करत नाही. कोणी पोहे वगैरे मेथी दाणे वगैरे टाकतात, मी तसं काही घेत नाही. त्यानंतर बघा इथे मी बॅटर वगैरे भिजवून ठेवलं होतं. इथे माझी धक्का लागला होता म्हणून ते भांडे सगळे पडून घेतलेले धुतलेले. त्यानंतर हा गाऊन बघा माझा, हा मी खूप दिवसापासून घेऊन ठेवलेला होता, पण माझी इच्छा होती की मी जोपर्यंत स्वतःचं मशीन घेत नाही तोपर्यंत याची फिटिंग करणार नाही. तर मी इथे फायनली मी मशीन पण घेऊन घेतलं आणि फिटिंग पण केली होती. आणि इथे बघा मोक्षूला झोपवत होते मी. आता हे भांडे जे पडलेले होते ते बाकीचे रॅकला लावून घेणार होती आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी चालू होणार होती. तर आज आम्ही संध्याकाळी फक्त इडली चटणी करणार होतो, पण त्यानंतर मोक्षूचे पप्पा म्हणत होते की पुरणार नाही सगळ्यांना. त्यानंतर मग मी इडली बनवली की 2-2, 3-3 इडल्या खाल्ल्या तरी सगळ्यांचं पोट भरून जातं. पण तरी त्यांचं म्हणणं होतं की पुरणार नाही म्हणून मी ती कोथिंबीर वडी बनवणार होती. कोथिंबीर पण खूप सारी आणलेली होती, तर तिची कोथिंबीर वडी बनवणार होती. इथे मी छान भांडे वगैरे रॅकला लावून देते, त्यानंतर मग स्वयंपाकाला तयार करते. तर मग इडली बनवायच्या आधी मी ह्या भांड्यामध्ये इडली मेकर आहे, याच्यामध्ये छान 5 प्लेट असतात. त्या प्लेटांमध्ये खूप छान आहे, एक जाळीची असते, एक खमण ढोकळ्याची असते आणि 2 इडलीच्या प्लेट येतात. अशा टोटल 5 प्लेटा येतात. तर इथे बघा मी भांड्यामध्ये पाणी गरम ठेवलं होतं, त्यामध्येच मी लिंबू कट करून टाकलं होतं. त्याच्याने आपलं भांडं खराब होत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू कट करून टाकलं. तर इथे बघा इडल्या झालेल्या होत्या माझ्या. त्यानंतर इथे कोथिंबीर वगैरे कट करून घेतली, छान धुवून घेतली. त्यानंतर ते गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं होतं आणि जिंजर गार्लिक पेस्ट ती टाकली. त्यानंतर कोथिंबीर वगैरे धुवून स्वच्छ घेतलेली होती, त्यानंतर ती पण टाकून दिली. त्याच्यानंतर तिखट मीठ मसाला सगळं ॲड करून घेते. त्यानंतर त्याचे छान पाणी टाकून कणिक मळून घेते. त्यानंतर मग मी तिथे बघा पुढे इडल्या झाल्या की लगेच त्या प्लेटमध्ये मी कोथिंबीर वडी पण लावून देणार आहे. तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला तर मोटकाळे बनवून आपले तयार झालेले होते. त्यानंतर इथे छान चटणीचं मी आधीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं. त्यानंतर इथे छान चटणी पण तयार झाली होती माझी. आणि इथे मुटकाळे पण बनवून तयार होते बघा. वाफे छान झालेले होते. आता त्यांना मी छान तव्यावर फ्राय करून घेणार होते. त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसणार होतो. पण हे सगळं तयार झालं त्यानंतर बघा एवढे भांडे निघाले होते जेवणाआधीचे, त्यानंतर जेवणानंतरचे अजून बाकी होते. तर त्याआधी आता जेवायची तयारी चालली होती. तर इथे लोणचं आणलं होतं बघा माझ्या मम्मीकडून. मी बरणी पण मम्मीने दिली होती मला घेऊन. आणि ही छोटी मिठाची बरणी मिठासाठी आणली होती मी. त्यानंतर इथे बघा लोणचं छान काढून घेत होते मी. जेवणासोबत छान लागतं आणि खूप मस्त पण टेस्टी. मम्मीने खूप छान बनवलेलं आहे. तर इथे बघा छान तयार झाली होती माझं ताट. तर कसा वाटला व्हिडिओ? श्री स्वामी समर्थ.